पूर्वीची कामं जी आहेत ती पूर्ण काही होत नाहीत आणि त्याच्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका मुंबईकराचा जीव जातो। अत्यंत दुर्दैवी आणि तितकी संतापजनक घटना ही म्हणावी लागेल। जर आशिया खंडातली सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून नावलौकिक असलेली आपली मुंबई महानगरपालिका जर पावसाळ्यापूर्वीची कामं जर पूर्ण करू शकत नाही, मला अशी जी माहिती दिली आहे तर रिपेअरिंगचं काम करत होते, रिपेअरिंगसाठी त्यांना पण पावसाळ्यामध्ये रिपेअरिंग करू नका तरी पण रिपेअरिंगची काय आवश्यकता पडते हे आम्ही नेमकी कसलं रिपेअरिंग होतं काय सांगितलं? जाळी बसवली, जाळी बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देखील आहे का? प्लीज जरा मला फोन येतो। मला तुम्ही म्हणतायत पण उपमहापौर स्वतः म्हणतायत ना तुम्हारा नंबर बताना, नंबर बताना। नौबत आ गई कि एक शख्स जो है वो मैनहोल जाळ्याचे सर्व फोटोग्राफ्स आहेत ज्या जाळ्या बसवलेल्या त्यांच्या आहेत सर कब हुई घटना? पण तुम्ही राजीनामा देणार आहात का? उपमहापौरांनी स्वतः सांगितले आहेत की जे कमिशनर ते किती वाजता घडली तुम्हाला काय माहिती? घटना कब किती वाजता घडली? एक मिनिट सगळे 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 एक मिनिट घटना कब हुई आपसे पूछ रहे हैं। किती वाजता घटना घडली? जबाबदार कोण आहे? सर शांत रहने के लिए बिल्कुल समय जरा नहीं है। एक आपने एक की मौत एक हो गई है इस पूरे एक मामले में। बरोबर आहे। एक आज दुर्दैवी घटना घडली, आज दुर्दैवी घटना घडली सकाळी 11:30-12च्या आसपास। एक मॅन्युअलच्या ओपन केलं होतं, मॅन्युअल ओपन केल्यानंतर ज्या बॅरिकेटिंग्स जे ह्या प्रॉपर लावले नव्हते तर ते प्रॉपर लावले नसल्यामुळे एक व्यक्ती जी रस्त्याने जात होती ती व्यक्ती पूर्ण बोलत असताना ते बोलू द्याकडनं बोलू पण ते जात असताना त्या मॅन्युअलमध्ये पडल्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला। आणि या घटनेला जी जबाबदार आहेत, कारण आमच्या परीक्षण विभागाला परिरक्षण विभागाला पूर्ण सक्त ताकीद दिली होती की पावसाळ्यामध्ये कुठल्याही मॅन्युअल्स जाळ्या उघडू नका। ज्या गोल मॅन्युअल्स आहेत त्याच्यावर 100% आपण जाळ्या बसवलेल्या आहेत, पण या मोठ्या ज्या जाळ्या आहेत त्या ओपन करत नाही आपण जनरली, पण त्या आपण ओपन करायच्याच नाहीत कुठल्याही असे इन्स्ट्रक्शन असताना सुद्धा ओपन का केली आणि ओपन नसते त्यांच्यावर आपण कारवाई करू। पण नेमकं कोणी ओपन केली या सगळ्या संदर्भातली काय माहिती आहे का तुमच्याकडे? अशी माहिती आहे माझ्याकडे 2 वर्षापूर्वी या कॉन्ट्रॅक्टरलाच काम दिलं होतं, ज्याचं नाव कळालं आता। नाव काय त्या कॉन्ट्रॅक्टर? रघुवीर म्हणून नाव आहे तिचं, तर रघुवीर काय तर आहे। सर आप थोड़ा हिंदी में जानकारी दीजिए पूरी घटना कब हुई, कब काय हुई काम थी? होतं, कशासाठी केलं? तो जाळ्या रिपेअरिंगचंच काम करतो। तो इथे जागी काय रिपेअरिंग करण्यासाठी केलं तर काय केली ती चौकशी चालू आहे, त्यानंतर त्यावर कारवाई करू। पूरी घटना आणि अधिकारी जे आहेत, एमसीचे होते की प्रायव्हेट होते? कॉन्ट्रॅक्टरचं दृश्य असं म्हणायचं का? कब हुई, क्या हुआ था? खाजगी कॉन्ट्रॅक्टर आहे की महानगरपालिकेचे? सर हिंदी में बताइए। आज ही घटना हुई है। निकल लो जा। ए अजय, हाँ हो गया, चालू है अजय। रबट पाहतो या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून देखील माहिती देण्यात आलेली आहे आणि कंत्राटदाराची चूक असल्याचं या दरम्यान त्यांचं म्हणणं होतं। मात्र ही दृश्य आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हा व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला ते आपण या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बघू शकतोय। मात्र या निमित्ताने एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे मुंबईकर दरवर्षी कर भरत असतात।